सध्या उन्हाळा सुरू आहे. शाळांनाही सुट्ट्या लागल्यात. उन्हाळ्या सुट्टीमध्ये मुलांना मौज मजा करायला, मुक्त हुंदडायला खूप आवडतं. पण बाहेर ऊन असल्यानं काळजी म्हणून पालक त्यांना बाहेर जाऊ देत नाहीत. घरी थांबलं की मूल टीव्ही पुढे बसतात. मोबाईल, कॉम्प्युटरवरील गेम मध्ये रमतात. सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात त्यांना पारंपरिक खेळ खेळायला प्रोत्साहित करणं म्हणजे पालकांची परीक्षाच असते. त्यांना मोबाईल पासून दूर ठेवलं आणि त्यांना करमेन असं झालं की ते आईच्या मागे भुणभुण लावतात. लहानग्यांना मोबाईल पासून दूर ठेवत त्यांचा कंटाळा घालवणं, घरात इतर ऍक्टिव्हिटीमध्ये सतत गुंतवणं आवश्यक आहे. पण ते कसं? सध्या तुम्हालाही हा प्रश्न पडतो ना? मग पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्राची शिरकर आणि प्रहारमध्ये आपलं स्वागत करते. घरात लहान मुलं असली की त्यांचं मन सतत रमवावं लागतं. त्यांना कंटाळाही फार लवकर येतो. सतत काही ना काही नवीन करावं वाटत असतं. पण त्यांना कशात तरी गुंतवून ठेवावं, त्यांची करमणूक करणं म्हणजे मोठं कठीण काम वाटतं. जेव्हा आपल्याला घरातली किंवा बाहेरची काही कामं पार पाडायची असतात, तेव्हा मुलांचा कंटाळा घालवणं हे आई वडिलांसमोरचं मोठं आव्हान असतं. लहान मुलांमध्ये खूप ऊर्जा असते. त्यांना सतत कुठेतरी गुंतवून ठेवावं लागतं. त्यासाठी तुम्ही त्यांना टीव्ही समोर बसवून ठेवलं आणि आपलं काम झालं असं करता येत नाही. आता पाहूया, पालक म्हणून इतर कामं असतात. त्यासाठी आपल्यालाही वेळ मिळायला हवा, थोडी शांतता मिळावी. यासाठी आपण कसं नियोजन करायला हवं ते पाहूया. पहिलं म्हणजे मुलांचं दिनक्रम मजेशीर करा, म्हणजे मुलं करमत नसल्याची तक्रार करणार नाहीत. दुसरं म्हणजे सकाळी कोण लवकर आणि पटकन झोपेतून उठेल आणि पटापट तयार होईल ते पाहूया, अशी वेळेची स्पर्धा लावा. तिसरं म्हणजे रोजची कामं किंवा घरातली छोटी छोटी कामं करताना गाणी ऐकून नृत्य करायला सांगा. चौथं म्हणजे मुलांना कोणते कपडे घालावेत आणि नाश्त्यामध्ये काय हवं हे निवडीचं स्वातंत्र्य द्या. पाचवं म्हणजे छोट्या छोट्या कामांची विभागणी करा. काही गोष्टी करणं मुलांना अजिबातच आवडत नाही. अशा वेळी एखादा भाग झाला की बक्षीस मिळेल असं सांगा. मुलं कामं आनंदाने करतील. सहावं म्हणजे मुलांनी एक काम फत्ते केलं की त्यांना गोड खाऊ द्या. सातवं म्हणजे 3 गोष्टी केल्या तर संध्याकाळी बागेत फिरायला घेऊन जा. 5 कामे केल्यास तासभर खेळायला परवानगी द्या. वरील गोष्टी अंमलात आणल्या तर मुलांची सुट्टी मजेत जाईल आणि पालकांनाही इतर कामासाठी वेळ मिळेल. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.